मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फार्म सेकंड इयर, सेमिस्टर 4, ऑर्गॅनिक केमिस्ट्री 3. लास्ट पिरियडमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट बीट आहे स्टेरिओ केमिस्ट्री. व्हाय द नीड फॉर द कन्सेप्ट ऑफ स्टेरिओ केमिस्ट्री. ह्या स्टेरिओ केमिस्ट्रीची गरज का पडली? इट इज द ब्रांच ऑफ अ केमिस्ट्री which deals with the study of three-dimensional structure. तुम्हाला दोन डायमेन्शन माहित आहेत. दिस इज एक्स ॲक्सिस अँड आवर बॉडी इज वाय ॲक्सिस. ह्या दोनच डायमेन्शन मध्ये आतापर्यंत आपण स्टडी केलेली आहे कुठल्याही स्ट्रक्चरची. धिस ॲक्सिस इज टुवर्ड्स द ऑब्झर्वर आईज. तुम्ही सगळे ऑब्झर्वर आहात. हा हात माझा तुमच्याकडे उलवला आहे, याला म्हणायचं झड ॲक्सिस. देअरफॉर वी हॅव टू रिप्रेझेंट द स्ट्रक्चर इन अ 3 dimension. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ 3D स्ट्रक्चर. त्यालाच आपण 3D स्ट्रक्चर म्हणलेलं आहे. मग त्याचं एक थोडंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे, म्हणजे कार्बनच्या कडेने 4 बॉन्ड आहेत. टोटल 4 बॉन्ड्स आर प्रेझेंट, बट हाऊ मेनी टाइप्स ऑफ बॉन्ड्स? 3 टाइप्स ऑफ बॉन्ड. दीज 2 बॉन्ड्स आर सिंपल लाइन बॉन्ड्स. दिस इज अ बोल्ड शेडेड बॉन्ड and this is a dotted line bond. पुढच्या स्ट्रक्चर मध्ये जरी 4 बॉन्ड असले तरी 3 प्रकारचे बॉन्ड आहेत. सिंपल लाइन बॉन्ड, डॉटेड लाइन बॉन्ड आणि बोल्ड शेडेड बॉन्ड. द सिंपल लाइन बॉन्ड रिप्रेझेंट on the plane of a paper or on a plane of a board. म्हणजे का हा जो बॉन्ड आहे तो आपला एक्स ॲक्सिस दाखवतो, हा जो बॉन्ड आहे तो आपला वाय ॲक्सिस दाखवतो. म्हणजे हे बॉन्ड ऑन द प्लेन ऑफ पेपर आहेत. द बोल्ड शेडेड बॉन्ड रिप्रेझेंट टुवर्ड्स द ऑब्झर्वर आईज. तुम्ही सगळेजण ऑब्झर्वर आहात आणि हा बॉन्ड तुमच्या दिशेने उलवलाय. जर तो बॉन्ड तुमच्या दिशेने येत असेल तर त्या बॉन्डला तुम्ही बोल्ड शेडेड बॉन्ड म्हणून रिप्रेझेंट करा. द बॉन्ड रिप्रेझेंट टुवर्ड्स द ऑब्झर्वर आईज. तुम्ही सगळेजण ऑब्झर्वर आहात आणि हा बॉन्ड जर तुमच्याकडे येत असेल, ऑब्झर्वर कडे येत असेल, तर त्याला म्हणा, त्याला रिप्रेझेंट करा बोल्ड शेडेड. रिप्रेझेंटेड बाय बोल्ड शेडेड बॉन्ड. डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, बरोबर आहे. द बॉन्ड बघा आता, विच इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आईज. पाठीमाग चाललाय, ह्या बोर्डच्या हा पाठीमाग आहे. अशा पद्धतीनं द बॉन्ड विच इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आईज, तुमच्यापासून लांब चाललाय, म्हणजे या बोर्डाच्या पाठीमाग चाललाय तो. म्हणजे माझा हात दिसतोय बघा असा. द बॉन्ड विच इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आईज can be represented by dotted line bond.
मग हेच स्ट्रक्चर मी एक्स वाय आणि हे दोन्हीही झेड ॲक्सिस आहेत. जर मी एखादं स्ट्रक्चर 3 डायमेन्शन मध्ये रिप्रेझेंट करू शकलो तर त्या कन्सेप्टला म्हणलं जातंय स्टेरिओ केमिस्ट्री. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of 3-dimensional structure is known as stereochemistry. आणि ह्याच्या खाली तुम्हाला 3 वाक्य लिहायचं आहेत. सिंपल लाइन बॉन्ड रिप्रेझेंट ऑन द प्लेन ऑफ पेपर. पेपरवर आहेत बॉन्ड. बोल्ड शेडेड बॉन्ड रिप्रेझेंट टुवर्ड्स द ऑब्झर्वर आईज. तुम्ही सगळे ऑब्झर्वर आहात, तुमच्या दिशेने उलालेला बॉन्ड आहे. माझा हात कसा दिसतोय तुम्हाला? द बॉन्ड विच इज टुवर्ड्स द ऑब्झर्वर आईज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय बोल्ड शेडेड बॉन्ड. द बॉन्ड विच इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आईज, तुमच्यापासून लांब चाललाय. The bond which is away from the observer eyes can be represented by dotted line bond. ही खरी स्टेरिओ केमिस्ट्रीची कन्सेप्ट आहे. आलं का लक्षात मी का म्हणतोय ते? लिहा डेफिनेशन. इटी हेडिंग टाका स्टेरिओ केमिस्ट्री. स्टेरिओ केमिस्ट्री इन्व्हर्टेड कॉम्यातल्या इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द study of 3-dimensional structure. Is known as stereochemistry. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. हे स्ट्रक्चर काढा बोर्डावर. बोर्डावरलं स्ट्रक्चर काढून घ्या. काढलात? लिहा खाली पहिला पॉइंट. सिंपल लाइन बॉन्ड सिंपल लाइन बॉन्ड represent on the plane of a paper. नंबर 2 सेकंड पॉइंट, the bold shaded bond represent
towards the observer eyes. तीसरा पॉइंट, dotted line bond represent away from the observer eyes, away from the observer eyes, or behind the molecule. हेडिंग टाका पुढं, आयसोमेरिझम. कुणाला म्हणायचं आयसोमेरिझम? बघा, the compounds having same molecular formula but having different structural formula is known as isomers, and phenomenon is known as isomerism. 5 प्रकारचे आयसोमेरिझम आहेत. चैन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टाउटोमेरिझम असे 5 प्रकार आहेत. तर आयसोमेरिझम कुणाला म्हणायचं सांगा? द कंपाउंड्स हॅव्हिंग same molecular formula but having different structural formula is known as isomers, and phenomenon is known as isomerism. बरोबर? मग सगळे प्रकार बघूयात, एक 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 प्रकार. अगोदर एवढी डेफिनेशन लिहून घ्या. The compounds having same molecular formula but having different structural formulas, but having different structural formulas is known as isomers, and a phenomenon is known as isomerism. फुल स्टॉप, खाली एक ओळ जागा सोडून टाका. हेडिंग, देर आर 5 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. Number 1, chain isomerism. Number 2, position isomerism.
नंबर 3 फंक्शनल आइसोमेरिज्म. नंबर 4 मेटामेरिज्म. नंबर 5 टॉटोमेरिझम. असे 5 प्रकार आहेत. हे प्रकार लिहून घ्या अगोदर तुम्ही सगळेजण, मग एक एक टाईप बघूयात आपण. हे जे काही टाईप आहेत ते प्रत्येक टाईप विथ एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूयात. ओके.